धाराशिव जिल्ह्यात झालेल्या दमदार पावसामुळे तेर येथील तेरणा मध्यम प्रकल्प अखेर मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास ओव्हरफ्लो झाला। सध्या या धरणातून 750 क्युसेकने पाण्याचा नदीपात्रात विसर्ग सुरू आहे। यंदा धरण पूर्णपणे भरल्याने तेरणा परिसरातील गावांच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आणि सिंचनाचा प्रश्न मिटला आहे। तेरणा धरण प्रकल्पातून तेरसह ढोकी, येडशी, कसबे, तडवळे तसेच धाराशिव शहराला पाणी पुरवठा योजना राबवण्यात येते। मात्र गतवर्षी झालेल्या अत्यल्प पावसामुळे या धरणात कमी जलसाठा झाला होता। उन्हाळ्यात देखील हे धरण कोरडे ठक्क पडले होते। मात्र यंदा मागील 2.5 ते पावणे 3 महिन्यात झालेल्या दमदार पावसामुळे तेरणामध्ये मोठ्या प्रमाणात पाण्याची आवक सुरू झाली होती। अखेर मंगळवारी सकाळी 7 वाजण्याच्या सुमारास हे धरण 100% भरून ओव्हरफ्लो झाले। धरणाच्या सर्व दरवाजांमधून मिळून 750 क्युसेकने नदीपात्रात पाण्याचा विसर्ग सुरू झाला आहे। धरण भरल्यामुळे पाण्याची तर चिंता मिटलीच आहे, याशिवाय शेतीसाठी सिंचनाचीही चिंता आता मिटलेली आहे।